सण साजरे करतील, इतर वर्गाने काढतील, एन्जॉय करतील, पण कोणाचा आपसिक अपमान झाला किंवा कोणाचा बळी गेला तर आपला हिंदू समाज एक होत नाही, याला माझा विरोध आहे. मित्रांनो, आज मी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या ठिकाणी आहे. काल रात्री ते घटना घडली. 10 वर्षाच्या मुलीचा तिचा बलात्कारही झाला, तिचा अपहरणही झालं आणि शेवटी तिची हत्या झाली. श्री गणेश अपार्टमेंटला ठेवतो, पोरगी तिकडे असते. बघायला गेली तर तिकडं पोरगी पण आहे, चावी पण नाही. मग मी तिथं टीआर नावाची पोरगी आहे दत्त मंदिरच्या इथं आपल्या ह्या खिडकीच्या पाशी, तिकडं गेली तर तिथं पण पोरगी नाही. मला टेन्शन आलं. मग मी त्यांना बोलले तर पोरगी कुठं गेली. मग तो एक छोटा पोरगा भेटला, त्याने पोलिसांना आंटी आंटी हम लोग ना खेळ रहे थे, म्हणजे ते डोळ्याला पट्टी बांध नाही का पकडा पकडी खेळतात ते, आणि तो एक बाईक वाला आला. हिंदू म्हणून आपण गप्प बसायचं का? आणि बोललं की म्हणतात की जातीय रंग देऊ नका, धर्मवाद करू नका. अरे पण हे काय चाललंय? त्या आरोपीला शिक्षा होणार, काय होणार ही नंतरची गोष्ट आहे. पण आम्ही आज सुरक्षित आहोत का? आज हिंदू एकजूट नाही, त्यामुळे हे आम्हाला भोगावं लागतंय. विचार करा की नक्की आपण काय करतोय. 7व्या माळ्यावरती घेऊन गेलात आणि त्या मुलीशी बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. एवढ्या बेकार पद्धतीने. कोणत्या बातम्यांवरती काय चाललंय माहिती नाही, पण हिंदू म्हणून मला माझं कर्तव्य वाटतं की मी त्या ठिकाणी येतोय, बोलतोय. पण असं किती वेळा आपण यायचं आणि बोलायचं? हिंदू म्हणून आपलं स्वतःचं एक अस्तित्व नाहीये का? त्यांची हिंमत होती कशी काय? आज भिवंडी, डोंबिवली, मुंब्रा, दिवा इथं हिंदू समाज राहत नाही का? ठाणे जिल्ह्यातील हिंदू परिवार कुठे गेला? महाराष्ट्रातील हिंदू परिवार गेला कुठं? विचार केला. आज हे जर का दुसऱ्या जाती धर्मासोबत झालं असतं ना तर पूर्ण महाराष्ट्र पेटलं असतं. पण हिंदू धर्मातील ह्या लहान बाळाचा मृत्यू होतोय आणि गप्प आहे. अजून किती दिवस हिंदूंनी शांत राहायचंय? म्हणून तिला फेकण्यात आलं. ह्याच्या पलीकडे काय सांगायचं? आज त्या परिवारावरती काय ती परिस्थिती असेल विचार. भावपूर्ण श्रद्धांजली द्यायचं, पुढे काय विचार करा. कोणती घटना घडली तुम्हाला कळते का? कारण आज मुंब्रामध्ये कोणी यायला तयार नाही. आपण फॅशन पार्टीसाठी इकडे तिकडे जातो, मग अशा घटनेमध्ये आपण पुढे खाण्यात आहे. मित्रांनो, आज मी ना मुंब्राच्या या ठिकाणी काल रात्री 10 वर्षाच्या या बालिकेचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हे मराठी कुटुंब मुंब्र्यात राहतात, त्यांची चूक आहे. आणि दुःख ना मला कधी कोणत्या जाती धर्माची दुसऱ्याची वाटत नाही, तर दुःख आपल्या हिंदू बांधवांची वाटते की आज इथे एकही हिंदू परिवार मदतीला यायला तयार नाहीये. अरे किती दुःखाची घटना घडली आहे. त्यांच्या मुलीला, 10 वर्षाच्या मुलीला घेऊन गेले 7व्या माळ्यावरती, ती अशी बलात्कार केला, तिला मारलं गेलं आणि तिला वरून खाली फेकली. आणि ही बातमी कोणाला माहिती नाहीये. अजून किती दिवस हिंदूंनी शांत राहायचंय? हा व्हिडिओ बनवणं आमचा हेतू नाहीये, पण हिंदूंना जागे व्हा, विचार करा काय चाललंय. अजून किती दिवस सहन करायचंय? आज यांची 10 वर्षाची ती लेक गेली आहे. त्या आईला माहिती तिची पीडा काय होते, त्या भावाला माहिती त्यांचं काय होते. विचार करा. ह्याच्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती काय होते.